नमस्कार. मी भीमराव लोणारे. IBM TV9 न्यूज आणि WH न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. आमच्या या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून आमची एक खास मुलाखत चालत असते. आज आमच्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे सर आमच्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी ज्या घडामोडी आता देशामध्ये सुरू आहेत या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करू. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. अ, सर, काय सांगाल की एकूणच देशामध्ये जे सुरू आहे, काय वाटतंय तुम्हाला? कुठे चाललाय देश? देशामध्ये जे आहे केंद्र सरकार आणि माननीय मोदी जे आहे हे डिक्टेटर आहे आणि डिक्टेटरशिप साठी सगळे प्रयत्न चालू आहेत. 400+ पाहिजेत. हे कशासाठी पाहिजेत? तर हे डिक्टेटरशिप साठीच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, हे व्यक्तिमत्व असं आहे, धर्माचे भांडणं आम्ही ऐकले, पण हे जातीमध्ये भांडणं लावत आहे. उदाहरण आता नवीन त्यांनी काढला डिलिस्टिंग म्हणजे ज्या अनुसूचित जाती जमातीने धर्मांतर केलं त्याला सवलती बंद करून टाका म्हणते. आपली घटना जी आहे की आपलं संविधान काय म्हणते, रिझर्वेशन धर्मावर नाही, रिझर्वेशन जातीवर आहे. तो ज्या जातीचा ज्या धर्माचा आहे त्याला सवलत चालूच राहील. सुप्रीम कोर्टाने शेकडो वेळ सांगितलं, हायकोर्टाने एकही वेळ त्याच्या विरोधात निकाल झाला नाही, परंतु यांचा आग्रह आहे की त्याच्या सवलती बंद करा. म्हणजे धर्मात नाही, एका समाजात भांडण लावायचे काम करत आहे. आणि त्याने जे शेतकऱ्याच्या बद्दल म्हटलं, शेतकऱ्याच्या विरोधात तर मला वाटतं देशामध्ये एवढा, हा जो पंतप्रधान शेतकऱ्याच्या विरुद्ध आहे, एवढा पंतप्रधान कोणीच विरुद्ध मी पाहिला नाही. आता पहा, 700 लोक मारले गेले तिथे तुमच्या हरियाणा पंजाब शेतकरी लढले. आणि ते काही सांगत राहतो. आता आमच्या इथे परवाला आले, 28 फरवरीला आले आणि काय सांगितले की चाय पे चर्चा, मी इथे आलो होतो. चाय पे चर्चा आलो होतं म्हणजे मोठा कार्यक्रम इव्हेंट झाला त्यांचा. 3 चाय पे चर्चा झाल्या त्या देशामध्ये आणि त्याच्यावर त्यांनी मतदान मागितलं. तिसरी चाय पे चर्चा आमची होती ऍग्रिकल्चर क्रायसिस, म्हणजे कृषीचं संकट. तर याच्यावर भाषण झालेलं नाही त्यांचं. त्यांनी जवळजवळ 20-25 राज्यामध्ये त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सवर प्रश्नोत्तर केले. तिथे काय 10 लोक राज्य तिथे आले होते, 20 लोक राज्याला त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स, त्याच्यामध्ये त्यांनी 18 आश्वासन दिले. 18 पैकी एकही आश्वासन पूर्ण केलं नाही, एकही आश्वासन पूर्ण नाही. त्यासाठी आज प्रेस आहे की सांगायचं तात्पर्य असं, म्हणजे एवढी डिक्टेटरशिप चाललेली आहे की ते काही म्हणा, त्याचं कोणी काँग्रेस घेत नाही, अशी पद्धती आहे. आणि मी म्हणते असं पहा, आता त्यांनी पहा, काँग्रेसच्या काळामध्ये 2013 मनमोहन साहेब असताना लँड ॲक्विजिशनचा कायदा आणला. त्याच्यामध्ये मार्केट व्हॅल्यूच्या शेतकऱ्याचे जे जमीन घेतो आपण, कोण्या प्रोजेक्टसाठी घेऊ, 4 पट त्याला मार्केट व्हॅल्यूचे पैसे द्यायचे असं ठरलं. खाली पार्लिमेंट पास झालं, पण लोकसभेत पास होण्याच्या पूर्वी लोकसभेच्या निवडणुका लागल्या. मग यांचं गव्हर्नमेंट आलं. ते आम्हाला मान्य आहे म्हणे, 4 पट मार्केट व्हॅल्यूच्या शेतकऱ्याला पैसे हे मान्य आहे, पण म्हणे ते जास्त पैशासाठी कोर्टात जात असेल तर ते आम्हाला मान्य नाही, आम्ही ते बॅन करू कायद्यानं. मग त्याचे राहुलजी किंवा बाकी विरोधी वाले 3 वर्ष झगडले, तेव्हा कुठे ते आले. आता ते अधिकार जो आहे, मार्केट व्हॅल्यू जे रेट ठरल त्याला सुद्धा चॅलेंज करायचा अधिकार शेतकऱ्याला. म्हणजे इतकं डिक्टेटरशिप चाललेली आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो ना की हा पंतप्रधान शेतकऱ्याच्या विरोधातला आहे, शेतकऱ्याच्या जीवावर उठलेला आहे. आणि उद्योगपती हा श्रीमंत कसा होईल, तो केवढा मोठा होईल, जगात त्याचा नंबर कसा लागेल, यासाठी प्रयत्न करणारा पंतप्रधान म्हणजे मोदी असं. युवकांसाठी असं बोललं जात आहे की 2014 नंतर युवकांना रोजगार मिळालेला आहे आणि लाखोंच्या संख्येमध्ये देशामध्ये रोजगार दिलेला आहे. तुम्हाला काय वाटतंय? हे सगळ्या गोष्टी म्हणजे कागदावर आहे किंवा खोटे बोलण्यामध्ये नंबर 1च आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट नंबर 1 आत्मार मानतो. याच्यामध्ये जेवढे असं आता तुम्ही बघा, SC ST OBC मोठा वर्ग आहे ना, याचं रिझर्वेशन खतमच झालं ना. याचे जे रिझर्वेशन आहे गव्हर्नमेंट जॉबच खतम करून टाकले त्यांनी. साऱ्या गोष्टी BSNL विक, ते कोणत्या रेल्वेचा पार्टनरशिप कर, इन्शुरन्सचं कमी करून टाक, आता गव्हर्नमेंट जॉबच केलं ना. म्हणजे अर्धे जॉब, आता तुम्ही म्हणता हे प्रायव्हेट जॉब किती दिवसाचे आहे आणि केव्हा कोणाला काढून टाकल आणि कोणाला काय सवलत तुम्हाला माहित आहे की हे याच्यामध्ये एक मर्यादित जॉब आहे, ते सुद्धा त्यांच्या मर्जीवर आहे. त्यांनी वाटलं तर धडाधड एका जॉब 500 200 1000 5000 काढून टाकतात ते. तर हे असं ज्याला शेतकरी नाही, असं अशा प्रकारचे जॉब म्हणजे जॉब नाही, आणि हा सुद्धा पूर्ण जॉब नाही असं माझं मत आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या जरांगे पाटील जे आहेत, मनोज जरांगे पाटील, त्यांनी आंदोलन केलं आणि ते आंदोलन सक्सेसही झालं
आणि देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं असे ते म्हणतात. काय वाटतंय तुम्हाला? असं आहे, आरक्षण हा विषय कायद्याचा विषय आहे. कोणाच्या भावनेचा आणि कोणी राजकीय काही निर्णय घेतला, शेवटी कोणतेही रिझर्वेशन जे आहे ते कोर्टात, सुप्रीम कोर्टात टिकलं पाहिजे. पूर्वी तुम्हाला माहित आहे का, आमचं गव्हर्नमेंट, माझ्याकडे डिपार्टमेंट होतं, सामाजिक न्याय विभाग होता. आम्ही राणे साहेबाला त्याचा अध्यक्ष केलं. सर्वे झाला आणि जवळजवळ 10,000 पेजचा आम्ही हे केला आणि रिपोर्ट आणला आणि पण आम्ही सुप्रीम कोर्ट, आम्ही ऑर्डिनन्स काढला ना आम्ही तर, की रिझर्वेशन याला द्यायला पाहिजे, एक्स्ट्रा रिझर्वेशन द्यायला पाहिजे. सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. याच्यात मोदी यांच्या काळात, फडणवीसच्या काळात आलं, ते बी टिकलं नाही. शेवटी कायद्यामध्ये काय आहे हा महत्वाचा विषय आहे. टिकलं तर फारच चांगलं. आणि जे म्हणजे काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते आहेत अशोकराव चव्हाण, ते भाजपमध्ये गेले. अजूनही काही म्हणजे भाजपच्या वाटेवर आहेत असं बोललं जात आहे. काय वाटतंय तुम्हाला? वाटायचा काय विषय नाही. विषय असा आहे की केंद्र शासन किंवा मोदी साहेबांचे धोरण असं आहे की कोण्याही पक्षामध्ये कोणाला मजबूत होऊ द्यायचं नाही. त्याच्या मागे ईडी लावा, त्याच्या मागे सीबीआय लावा, त्याच्या मागे झंझटी लावा, तो जेलात करा, जेलाचा धाक दाखवा, कोणी माणूस जेलात जाईल भी. आणि अशोकराव चव्हाणची का पूर्ण देशामध्ये पहा ना, या पंतप्रधानाने 9 मुख्यमंत्री खाल्ले. तुम्हाला खाल्ले म्हणजे काय, खतमच करून टाकले, म्हणजे अगेन्स्ट द डेमोक्रेसी. तुम्ही बघा, तो काय होता तो कर्नाटकवाला 2018ला स्वामी, तो नव्हता जनता दलाचा काय होता, कुमारस्वामी. त्याचं मेजॉरिटी असून आमदार म्हणून त्याला पाळून टाकलं. उद्धव ठाकरे साहेबाला काय केलं, त्याची मेजॉरिटी त्याला आमदार. असं कधी एखादी गोष्ट होऊ शकते. ही तर अटल बिहारी वाजपेयीच्या किंवा कोण्याच देशातल्या कोण्याच पंतप्रधानाच्या काळात झाली नाही. बरं एवढंच नाही, तुम्ही पहा बिहारमध्ये त्याला वाटला मुख्यमंत्री बदलून टाकला, त्याला तिकडून देऊन टाकलं. अरे काय लोकशाही आहे का? हे मजाक चाललाय आणि दहशतीचे वादळ. म्हणून आम्ही म्हणतो की हुकुमशहाच आहे आजही नाही, आणि त्याची पुढचं जी लाईन आहे ती डेमोक्रेटिक नाही आहे, ती दहशतीची आहे, हुकुमशहाचीच आहे. अशा अनेक लोकांना, आता तुम्ही पहा झारखंडच्या मुख्यमंत्र्याला ते आमच्यासोबत ये नाही तर जेलात जा, ते म्हणजे जेलात जाईल पण तुझ्यासोबत येत नाही. याला बी आणि त्याचा गव्हर्नमेंट पाळायचा प्रयत्न केला, पण त्याचे मतं वाढले, कमी झाले नाही. असं कोणी डेअरिंग करते? काही लोक डेअरिंग करत नाही. जे डेअरिंग केले ते वाचले, नाही केले ते मेले. मेले म्हणजे पॉलिटिकली मेले. आमचं म्हणणं असं, लोकांमध्ये मेले ते, बाकी तिकडे जिवंत असतील. आणि महाराष्ट्रामध्ये जे आता सध्या राजकारण बघायला मिळत आहे आणि जे म्हणजे पडवापडवीचं राजकारण सुरू आहे, असं वाटत नाही का की हा लोकशाहीचा घात आहे म्हणून? लोकशाहीचा घात नाही, खून आहे. हे महाराष्ट्रात नाही, पूर्ण देशात आहे. मला सांगा, या महाराष्ट्रामध्ये एखाद्या वेळा एखादा पक्ष मी समजू शकतो, होत नाही असं नाही. शिवसेना तोडली, राष्ट्रवादी तोडली, काँग्रेस तोडली. आता तोडायचं काय राहिलं? आता ते काय वंचित राहिलं बा, त्याचं काय होतं कोणाला माहिती. आता बाकी सगळे पक्ष, ज्याला मतदान आहे असे जे पक्ष आहेत ते तर 3 पक्ष तोडून टाकले त्यांनी. आता बीजेपी स्वतःचा पक्ष आहे, तेवढं फक्त तोडता येत नाही त्याला, त्याच्यासोबत घेऊन राहिले. पण सगळ्या त्याच्यामध्ये आहे, हे लोकशाहीला अपेक्षित नाही, मतदारांना अपेक्षित नाही. म्हणून मला असं वाटतं की या पुढच्या निवडणुका आज काही त्याच्या पब्लिसिटी, आज हजारो कार्यक्रम घेऊन राहिले, सारे सरकारी पैशानं. आमच्या जो 25 कोटी रुपये खर्च केले. महिला बचत गट, काय महिला बचत गट एक शब्द बोलला नाही. ते राजकारण, मैं नरेंद्र मोदी गॅरंटी, बस हे काय ते महिला बचत करायचा कार्यक्रम आहे, पैसे त्या नावावर काढले. तर हे सगळं आता डिक्टेटरशिपच चालली आहे. या डिक्टेटरशिपला भारतीय जो मतदार आहे हे त्याला उत्तर देईल आणि केंद्रामध्ये बीजेपीचं गव्हर्नमेंट राहणार नाही असं मला वाटतं. माझा एक शेवटचा प्रश्न, प्रकाश आंबेडकरांसंदर्भात तुमचं काय मत आहे? चांगलं मत आहे. म्हणजे कशा प्रकारे? नाही तर लोकसंग्रही माणूस आहे. लोकांना त्याच्यावर आता मागच्या वेळा निवडून कोण नाही आला, पण त्याने किती मतं घेतले? 7 की 9% मतदान घेतलं त्यांनी पार्लिमेंटमध्ये. नाही पण त्याचा फायदा बीजेपीला झाला ना. तुम्ही प्रश्न काय विचारला त्याबद्दल मत काय, तर तो त्याला मत घेणारा माणूस आहे. आता त्या कोणाचा काय फायदा घेते ते त्याच म्हणत नाही. माझा पक्ष आहे, मी वाढवण्यासाठी प्रयत्न करेन. आता काही लोक त्याचा अर्थ लागते बीजेपीला, कोणाला फिरत त्याचा विषय आहे. ते म्हणते माझा पक्ष वाढवणं माझं काम आहे. लोकशाहीमध्ये त्याला अधिकारच आहे. नाही, पक्ष वाढवणं हे बरोबर आहे त्यांचं, परंतु असं वाटत नाही का की आता सध्या देशामध्ये जी आणीबाणी सुरू आहे, म्हणजे सदृश्य आणीबाणी जे सुरू आहे, या संदर्भात जर प्रकाश आंबेडकर साहेबांनी जर विचार केला तर महाविकास आघाडीच्या सोबत जायला हवं की नाही हवं?
प्रयत्न चालू आहे. आता मला असं वाटतं शिवसेनेची मान्य केलाय, राष्ट्रवादी सोबत मान्य, काँग्रेसचा मान्य होऊन जाईल असं मला वाटते. जर त्यांची इच्छा असेल की 9 जागा त्यांना हव्यात लोकसभेच्या, तर आता ते एकदा ते काय त्यांचा तो कॅल्क्युलेशनचा विषय आहे, तो वरच्या लेवलचे लोक, स्टेट लोक विचार करतात. परंतु सर्वांची इच्छा आहे की त्यांनी हे इंडिया सोबत राहावं, अशा प्रकारची इच्छा आहे. आणि मला असं वाटतं सगळ्याचा आग्रह ते मान्य करतील. निश्चितच मी तुम्हाला सांगेल की आता 2024 म्हणजे आता यंदा लोकसभेच्या निवडणुका आहेत, विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे देशातील जे मतदाता आहेत त्यांनी विचार करूनच मतदान करावं आणि महाविकास आघाडीकडे विशेष लक्ष आहे आणि प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सुद्धा विशेष लक्ष आहे. आमचा जर व्हिडिओ प्रकाश आंबेडकर साहेबांकडे जात असेल, त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल, तर त्यांनी महाविकास आघाडी सोबत जावं आणि सीटांची वाटाघाट न करता देशात जे सुरू आहे देशाच्या वातावरणाकडे प्रकाश आंबेडकर यांनी लक्ष द्यावं. तर आपण बघत राहा IBM TV9 न्यूज, WH न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.